पॅरालिसिस कोणत्या 10 चुकांमुळे होतो, काय काळजी घ्यावी? मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये हृदयविकाराचा झटका आणि अर्धांगवायू म्हणजेच स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अनेक कुटुंबांमध्ये या आजारांमुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे या आजारांपैकी अनेकांचा धोका योग्य जीवनशैली, नियमित तपासण्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन केल्यास कमी करता येऊ शकतो. अनेक वेळा लोक सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करतात, औषधे वेळेवर घेत नाहीत किंवा आरोग्य तपासण्या टाळतात. परिणामी आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. म्हणूनच आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे आणि वेळेवर योग्य उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे. अर्धांगवायू हा असा आजार आहे ज्यामध्ये मेंदूच्या एखाद्या भागाला रक्तपुरवठा अचानक कमी होतो किंवा पूर्णपणे बंद होतो, अथवा काही वेळा मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. त्यामुळे त्या भागातील पेशींना आवश्यक ऑक्सिजन आणि पोषण मिळत नाही. याचा परिणाम म्हणून शरीराच्या एका बाजूचा हात किंवा पाय कमकुवत होणे, बोलण्यात अडचण येणे, चेहऱ्याचा एक भाग वाकडा होणे, चालण्यात अडथळा येणे किंवा अचानक तोल जाणे अशी लक्षणे दिसू शकतात. अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास वेळ न तातडीने जवळच्या रुग्णालयात जाणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण स्ट्रोकमध्ये प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अर्धांगवायूचा सर्वात मोठा धोका वाढवणाऱ्या कारणांपैकी एक म्हणजे उच्च रक्तदाब. अनेकांना अनेक वर्षे रक्तदाब वाढलेला असतो, पण त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे त्याला अनेकदा सायलेंट किलर असेही म्हटले जाते. रक्तदाब सतत जास्त राहिल्यास रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि मेंदू किंवा हृदयाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो. म्हणून नियमितपणे रक्तदाब तपासणे, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर घेणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक लोकांना रक्तदाबासाठी औषधे सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी प्रकृती ठीक वाटू लागते आणि ते स्वतःहून औषधे बंद करतात. ही अत्यंत धोकादायक चूक ठरू शकते. रक्तदाबाची औषधे केवळ लक्षणांसाठी नसून दीर्घकालीन संरक्षणासाठी दिली जातात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करणे किंवा डोस बदलणे टाळले पाहिजे. नियमित तपासणी करूनच उपचारांमध्ये बदल करावेत. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढणे हे देखील हृदयविकार आणि स्ट्रोकसाठी महत्त्वाचे जोखीमकारक कारण आहे. जास्त कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर चरबीचे थर जमा होऊ लागतात. कालांतराने या थरांमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. काही प्रसंगी रक्ताची गाठ तयार होऊन ती रक्तपुरवठा पूर्णपणे बंद करू शकते. त्यामुळे नियमित लिपिड प्रोफाइल तपासणी करून कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल वाढले असल्यास संतुलित आहार घेणे फार महत्त्वाचे ठरते. जास्त तेलकट, तळलेले आणि संतृप्त चरबीयुक्त पदार्थ कमी करणे. प्रक्रिया केलेले अन्न मर्यादित ठेवणे आणि फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये यांचा आहारात समावेश वाढवणे फायदेशीर ठरते. मांसाहार करणाऱ्या व्यक्तींनीही डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचा आहार निवडावा. गरज असल्यास डॉक्टर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी औषधेही देऊ शकतात. धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन हे हृदयविकार आणि स्ट्रोकचे अत्यंत महत्त्वाचे जोखीमकारक घटक आहेत. सिगारेट, बीडी, गुटखा, तंबाखू किंवा इतर तंबाखूजन्य पदार्थांमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते, रक्तदाब वाढू शकतो आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तंबाखू पूर्णपणे सोडणे हा आरोग्यासाठी घेतला जाणारा सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो. आवश्यक असल्यास व्यसनमुक्ती तज्ज्ञ किंवा डॉक्टरांची मदत घ्यावी. त्याचप्रमाणे मद्यपानाचे प्रमाण जास्त असल्यास त्याचाही शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नियमित आणि अतिप्रमाणात मद्यपान केल्याने रक्तदाब,
हृदयाचे विकार आणि इतर अनेक आरोग्य समस्या वाढू शकतात. त्यामुळे मद्यपान टाळणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मर्यादित ठेवणे अधिक योग्य ठरते. मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा देखील स्ट्रोक आणि हृदयविकाराचा महत्त्वाचा धोका वाढवणारा आजार आहे. रक्तातील साखर सतत वाढलेली राहिल्यास रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंवर परिणाम होतो. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी नियमित रक्तातील साखरेची तपासणी करणे, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे किंवा इन्सुलिन वेळेवर घेणे, योग्य आहार पाळणे आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. नियंत्रित मधुमेहामुळे अनेक गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकतात. अतिरिक्त वजन आणि लठ्ठपणामुळे देखील रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे निरोगी वजन राखण्यासाठी दररोज नियमित शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे. आठवड्यातील बहुतेक दिवस किमान 30 मिनिटे चालणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य व्यायाम करणे हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मानसिक ताण हा देखील अनेक आरोग्य समस्यांशी संबंधित असू शकतो. सततचा तणाव, अपुरी झोप, चिंता आणि असंतुलित जीवनशैली यांचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेणे, विश्रांतीसाठी वेळ काढणे, योग, प्राणायाम किंवा ध्यान यांसारख्या तणाव कमी करणाऱ्या पद्धतींचा अवलंब करणे अनेकांना उपयुक्त ठरू शकते. मात्र गंभीर मानसिक ताण असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अर्धांगवायूची सुरुवातीची लक्षणे ओळखणे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. चेहरा एका बाजूला वाकणे, एका हातात किंवा पायात अचानक कमजोरी येणे, बोलण्यात अडचण येणे, शब्द स्पष्ट उच्चारता येणे, अचानक दृष्टी कमी होणे, तीव्र डोकेदुखी किंवा तोल जाणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशा वेळी घरगुती उपाय करण्यापेक्षा किंवा वेळ घालवण्यापेक्षा त्वरित रुग्णालयात जाणे आवश्यक असते. नियमित आरोग्य तपासणी ही गंभीर आजार टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. विशेषतः वय वाढत असताना रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, वजन आणि हृदयाचे आरोग्य यांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी. कुटुंबामध्ये हृदयविकार किंवा स्ट्रोकचा इतिहास असल्यास अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. औषधे वेळेवर घेणे, डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे, स्वतःहून औषधे बंधन करणे आणि फॉलोअप तपासण्या नियमित करणे या साध्या वाटणाऱ्या गोष्टी भविष्यातील गंभीर धोके कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. इंटरनेटवरील अपूर्ण माहिती किंवा इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहण्यापेक्षा नेहमी पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. निरोगी जीवनशैलीमध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव नियंत्रण, तंबाखू आणि धूम्रपानापासून दूर राहणे, मद्यपान टाळणे किंवा मर्यादित ठेवणे आणि नियमित आरोग्य तपासणी यांचा समावेश असतो. या सर्व गोष्टी एकत्रितपणे केल्यास स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या कमी करण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. गंभीर आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ते होऊ नयेत यासाठी आधीपासूनच योग्य काळजी घेणे अधिक महत्त्वाचे आहे. रक्तदाब, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे, व्यसनांपासून दूर राहणे, तणाव कमी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू ठेवणे या सवयी दीर्घकाळ निरोगी आयुष्य जगण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणालाही स्ट्रोक किंवा हृदयविकाराची कोणतीही संशयास्पद लक्षणे जाणवत असतील, तर विलंब न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात किंवा पात्र डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करावेत. योग्य वेळी घेतलेला निर्णय अनेकदा जीव वाचवू शकतो आणि गंभीर अपंगत्व टाळण्यासही मदत करू शकतो.